अस्सलाम वालेकुम गाईज, आदाब, नमस्ते आणि जय महाराष्ट्र। मी आपला शेख मिराज आपलं स्वागत करते माझ्या नव्या एका यूट्यूबच्या ब्लॉगमध्ये। आजचा जो विषय आहे तो फार गंभीर विषय आहे, कारण आज मी यूट्यूबला पाहिलेलं आहे की डॉक्टर राजरत्न आंबेडकर साहेब हे आदरणीय संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील साहेब यांची भेट घ्यायला गेले होते आणि त्या भेटीच्या दरम्यान त्यांना अश्रू अनावर झाले दादांची परिस्थिती बघून। तर ते तिथे गेल्यानंतर दादांची परिस्थिती बघितली त्यांनी आणि बघून त्यांना खूप म्हणजे एक अश्रूच अनावर झाले नाही, त्यांना रडू आलं। कारण खरोखर दादांचं जे आहे योगदान ते खूप मोठं योगदान आहे आणि मला वाटतं की ते आपण लोकांनी समजून घ्यायला पाहिजे। कारण मला तर वाटत नाही कोणी समजून घेते म्हणून, कारण मी सडेतोड बोलणारा मुलगा आणि सडेतोड बोलतोय आज। कारण आपण आपल्या कामामध्ये मग्न आहोत, आपण आपल्या पूर्ण व्यवसायामध्ये मग्न आहोत, काय घेणं देणं आपल्याला आहे का नाही। ते तिकडे बसलेत, आपलं आपलं चालू द्या कामं, आपली खाण्यापिण्याची मौज मजा मस्ती आपली चालू द्या, बसलेत ना तिकडे, ते करतात ना एकटे उपोषण। आपल्याला काय करायचं बाकीचं हेच ना। थोडीफार काहीतरी काळजी घ्या, कारण असं नेतृत्व पुन्हा होणार नाही हे लक्षात असू द्या। कारण आदरणीय मनोजदादा जरांगे पाटील साहेब हे स्वतःची पाठ आणि पोट एक केलेली त्या माणसाने, आणि ते केवळ कुणासाठी तर समाजासाठी। आजपर्यंत जेवढे तरुण मुलं आत्महत्या केल्यात आरक्षणासाठी, त्यांना तुम्ही विसरून गेलात। एक व्हा, आज ही वेळ गेलेली नाही, आणखीनही वेळ गेलेली नाही, सांगतोय मी, एक व्हा। भले मी मुस्लिम समाजाचा मुलगा आहे, मला सांगायचं तुम्हाला काय हक्क म्हणजे मला अधिकार नाही असं मला वाटतंय, पण मी एक अधिकारानं बोलतोय। कारण मी ज्या दिवशी दादांना भेटून आलो त्या दिवसापासून मी दादांचा खरोखर फॅन झालेलो आहे। एक हात जोडून विनंती आहे तुम्हाला, प्लीज 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 एकदा पुन्हा एकदा हात जोडून विनंती करतो, दादांना साथ द्या। सर्व मराठा बांधवांना विनंती आहे, तुम्ही साथ द्या दादांना। अशा वेळेत दादांना एकटे पडू देऊ नका, कारण ही वेळ त्यांना एकटे पडू देण्याची नाही। आज त्यांची अवस्था जर बघितली तर अक्षरशः डोळ्यामध्ये पाणी येत आहे, खूप वाईट वाटते ह्या गोष्टीचं। आपण गणेश विसर्जनामध्ये गुंतलात, आपण आपल्या कामधंद्यामध्ये गुंतलात, असं झालं ना। आज आपल्या माणसाला साथ द्यायला पाहिजे आपण, आणि ती साथ मिळत नाहीये। मला जेवढं सांगायचं तेवढं मी सडेतोड सांगितलेलं आहे, बाकी तुमच्यावर सोडतोय। आपण एकजुटीने तिथे सगळे जमा झाले पाहिजेत, दादांना खंबीर तिथे म्हणजे पूर्ण असा साथ द्यायला पाहिजे जिथे दादा उपोषणाला बसले त्या ठिकाणी। बाकी काय जे चाललंय ते चालतच राहणार आहे, जे आहे ते आहे होतच राहणार आहे। बाकी सर्व तुमच्यावर सोडतोय। मला जेवढं काही माझ्या भावना मला मोकळ्या करायचं होतं तेवढ्या मोकळ्या केल्यात। फक्त हात जोडून एक विनंती आहे, चुकलं काय असेल बोलताना तर माफ करा, पण एकच गोष्ट आहे, तुमचा मुलगा, तुमचा भाऊ आणि तुमचा मित्र ह्या नात्याने सांगतोय, आणि दादांचा मावळा ह्या नात्यानं तुम्हाला सांगतोय, प्लीज दादांना साथ द्या। प्लीज उपोषण जिथे चालू आहे त्या स्थळी तुम्ही सर्व एकत्र जमा व्हा, प्लीज रिक्वेस्ट आहे तुम्हाला, प्लीज हात जोडून विनंती आहे तुम्हाला सर्वांना। धन्यवाद। तुम्ही म्हणाल की हा का गेला नाही, एक मिनिट दाखवतो तुम्हाला। हा नुसता बडबड बडबड करतो आणि हा का नाही गेला हे बघा। माझा पाय, हा माझा पाय पूर्णपणे फ्रॅक्चर झालेला आहे, मला चलताही येत नाही, नाहीतर मी धरून बसवल्याने सुद्धा थांबलो नसतो, इथे बांधून टाकलं तरी मी थांबलो नसतो। माझी काही परिस्थिती माझ्यावर ओढावलेली आहे, तुमच्यावर परिस्थिती ओढावलेली नाही। दादांना साथ द्या प्लीज, ही वेळ आहे तुमच्या सर्व साथ देण्याची। प्लीज दादाला एकटे पडू देऊ नका। एक मराठा कोटी मराठा जमा व्हा, दादांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहा।